हॅलो. हा बोला. हा नमस्कार साहेब. नमस्कार. माझी अशी अडचण आहे साहेब. कुठून बोलताय? येसगाव तालुका कोपरा जिल्हा अहमदनगर. बोला. माझ्या मुलीनं आत्महत्या केली साहेब. 15 दिवस झाले. काय कारण असतं? आणि ते बिर्ला समाजाचा मुलगा आणि वडर समाजाच्या मुलाचे भांडणं झाले होते इथून आपल्या घरापासून 200 फूट अंतरावर. अच्छा. तर माझ्या घरच्यांचे त्या बाईला असं उलटपलट सांगून जो माणूस गेला त्याच्यामध्ये त्याच्या बायकोला उलटपलट सांगून माझ्या घरातले 3 माणसांचे नावं त्या गुन्ह्यामध्ये टाकण्यात आले साहेब. अच्छा. आणि 6 महिने जेल काढून माझी मुलगी मंडळी आणि मुलगा आहे 3 माणसाचे नावं घेतले. हो. तर मी बेल ऑर्डरवर त्यांना दोघींना बाहेर काढलं आणि गावबंदी केली होती. औरंगाबादच्या खंडपीठाच्या याच्यातून मी बाहेर काढलं होतं. हा हा तर गावबंदी केली तिथं मी त्यांना शिर्डीला ठेवलं होतं तारखेला येण्या जाण्यासाठी. हा. तर त्यांना तारीख दिली होती आणि ती तारीख त्यांना माहीत नव्हती. तर मग ते विचारायसाठी वकिलाला आले होते रविवार बघून. हा. तर मग तिथून परत शिर्डीकडे निघाले होते. तर गोदावरीचा पूल लागतो हायवेला, नगर मनमाड हायवेला. हा हा माहिती आहे मला. त्याच्या अलीकडून ते उभे राहिल्या गाडीसाठी. तर मग ज्याने खोटा गुन्हा केला हा. ते लोक कळलं का हे बाहेर आलेले. मग ते त्यांचा पाठलाग केला आणि तिथं त्यांना सापडवलं त्या दोघींना. अच्छा. तर माझ्या मंडळीला आणि मुलीला धक्काबुक्की केली आणि मुलीचे कपडे बी फाडले होते. हा. तर मग त्यांनी पाठीमागे पोलीस स्टेशनला किंवा मग माझ्याकडे येण्याच्या ऐवजी ते पुढे गेले. म्हणे उद्या सांगू म्हणे मला जसं काय. तर मग पुढे गेले ते घरी त्या दिवशी रविवारी. हो. आणि संध्याकाळी 11 वाजे लोक रात्री समोरची बाईचा नवरा रात्री 11 वाजता येतो. तो इथं साईबाबाच्या ट्रस्टला तिथं कामाला जातो. त्याच्या मंडळी संग बोलत होती. 11 वाजे लोक होती मुलगी. हा. 11च्या नंतर तिनं काय टेन्शन घेतलं काही नाही आणि सकाळी मला सांगायचं हे सगळं तिचं म्हणजे जेल काढून 6 महिने झाले आणि समाजात कसं काय हे सगळं तिनं एकदम विचार जास्त केला. वय 19 होतं मुलीचं. तुम्ही जास्त क्रॉस कंप्लेंट नाही केली का? कंप्लीट केली पण त्यांच्याकडून काही मला न्यायच मिळाला साहेब. कोणाकडून? पोलिसांकडून? हो. पोलिसांसोबत बोलणं करून द्या माझं. तिथले जे PI असतील ना हो. त्यांच्याशी बोलणं करून द्या. आणि ते काय म्हणते फक्त एवढंच म्हणून राहिले का तपास चालू आहे तपास चालू आहे. माझ्या मुलीनं चिठ्ठी लिहिली ज्यांचे नावं लिहिली होते ती चिठ्ठी पण त्यांना दिली. तुमच्या व्हॉट्सअपला टाकले या नंबरला सगळं माझं जे काय घडलंय ते. तुम्ही चिठ्ठी टाकलेली का मला? हो चिठ्ठी टाकली. माझ्या घर पाडण्याला षडयंत्र रावलं ते ते घराची काय अवस्था केली ते पण टाकलंय. माझ्या मंडळीला कॅन्सर आहे तिची फाईल पण टाकली आहे. माझ्या घरातलं पूर्ण सामान त्याने नासधूस करून वाहून नेलं. तिचे पैसे मी ठेवले होते ऑपरेशनला कॅन्सरच्या ते पण त्याने घेऊन गेले. माझं घर पाडायला नोटीस लावायला लावली होती. असं कसं काय? एवढे पॉलिटिशियन आहेत का ते समोरचे? हो. अच्छा. नाव काय त्यांचं? जिल्हा समाजाचे माणसं आहे पण त्यांचा सरपंच त्या गावचा झाला ना त्याच्यामुळं तो अशी गावचा भानगड झाली सरपंच का का समाज. असेना ना, आपल्याला काय घेणं देणं आहे? तो हो. गावचा सरपंच त्याच्या गावात. त्यांनी जमाव केला आणि ज्या वेळेस माणसाने जमाव करायच्या वेळेस असं सांगितलं का वॉर्डरच्या माणसाने भिल्ल समाजाच्या माणसाला मारला असं जमाव करून आणले घरापाशी. आणि जेव्हा समोरासमोर आले तेव्हा म्हटले का या मांगायच्या लोकांनी पण यांना मारलं असं सांगण्यात आलं. आणि ते माझ्या घरचे जे 3 माणसाचे नावं त्याच्यात टाकण्यात आले आणि घर बी पाडून द्यायचं नाही गावातून हाकलून द्यायचं असं पूर्ण त्याने हे केलं होतं. आणि ज्या वेळेस ही केस जो पंचनामा करता त्याच्या अंडरखाली होतं त्या साहेबांच्या त्या साहेबांनी एक शब्द ही माणसाला न विचारता डायरेक्ट घरातून उचलून नेलेलं आहे. एक काम करा, जेव्हा काही हो. पोलीस स्टेशन मध्ये जाशाल ना तुम्ही, ते PI हो. सोबत माझं बोलणं करून द्या. तुम्ही मला ते फोटो टाकलेला आहे ना चिठ्ठीचा? हो मी चिठ्ठीचा टाकला. चिठ्ठी त्यांना पण दिली. माझे घर पाडायचं पण सर्व दाखवलंय. मंडळीची फाईल पण तुम्हाला टाकली आणि कसं कसं घडवलंय हे सगळं तुम्हाला टाकलंय. चालेल बरं पाहतो मी. तुम्ही फक्त तेवढं एक काम करा, जेव्हाही पोलीस स्टेशनला हो. जाशाल तेव्हा त्या PI सोबत माझं बोलणं करून देशाल. साहेब पण मला मदत करा आणि मला न्याय मिळवून द्या साहेब. नक्की नक्की.
आणि जेवढा झालं तर प्रयत्न तुमचे- माझ्याकडून होईल ना तेवढा प्रयत्न करेन मी हो. तुमच्यासाठी. पण माझ्या घरी एकदा येऊन जायला पाहिजे साहेब. मग एवढीच इच्छा आहे, कारण की माझं खूप खूप म्हणजे लय याच्यातून चाललोय मी. आणि रस्त्यावरच घर आहे, असं जास्त मध्ये नाही, कुठं काही नाही. नगर मनमाड हायवेला येसगाव आहे, कोपरगाव आणि येवल्याच्या मधोमध हो येसगाव हायवेला माहिती मला. खेटूनच आहे. खूप अन्याय केलाय साहेब माझ्यावर. चालतंय बरं, मी पोरं पाठवतो तिकडं. तिथले तेवढं लक्ष घाला तिथले साहेब. पोरं आहेत ना हो येवल्याचे, ते पोरं पाठवतो मी तिकडं. हो हम्म. चालेल. फक्त तेवढं बोलणं करून द्यायला विसरू नका बरं का. हो लगेच मी उद्या सकाळी तिथं बोलणं करायला हा, लावतो हा. साहेबांचं. हो 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 चालेल. जय साहेब.